वचन दे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्वाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. घेऊन मशाली विठ्ठल हे माझाऊ, नुकताच जन्मला प्रभुवर त्याला पाहू. घेऊन मशाली विठ्ठल हे माझाऊ, नुकताच जन्मला प्रभुवर त्याला पाहू. घेऊन मशाली अजूनही आहे निजतयाचे नयनी, अजूनही आहे निजतयाचे नयनी. आणभूतयाला गाऊन सुंदर गाणी, आणभूतयाला गाऊन सुंदर गाणी. घेऊन मशाली विठ्ठल हे माझाऊ, नुकताच जन्मला प्रभुवर त्याला पाहू. घेऊन मशाली जगतासाठी करील निज बलिदान, हा जगतासाठी करील निज बलिदान. हा महान परी हो सर्वाहून लहान, हा महान परी हो सर्वाहून लहान. घेऊन मशाली विठ्ठल हे माझाऊ. आजच्या मन्नासाठी देवाचे वचन. स्तोत्र 103 वचने 11 ते 13. स्तोत्र 103 वचने 11 ते 13. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. देवाक वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन स्तोत्रसंहिता त्याचा 103 अध्याय 11 पासून तर 13 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियानो, ह्या ठिकाणी अद्भुत देवाचं वचन आम्हाला सांगत आहे. हे जेव्हा आम्ही स्तोत्र वाचतो, आम्हाला ह्या स्तोत्रामध्ये ह्या 3 वचनांमध्ये देवाचे प्रेम अपरंपार आहे हे आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. आज परमेश्वर आम्हाला प्रेम करतो. यिर्मया त्याचा 31 अध्याय 3 वचनामध्ये लिहिलेला आहे, मी तुला अनंत प्रेमाने प्रेम केलेला आहे. अनंत, छोटं नाही, अनंत. आणि आताही प्रेम करत आहे. आणि नंतर जेव्हा हे जग सोडून देखील आम्ही जाणार, आम्हाला माहीत आहे त्या सार्वकालिक जीवन जे तुम्हाला आणि माझ्यासाठी ते दिलेलं आहे, ते प्रेमाचा खातीरच आहे. माझ्या प्रियानो, इतकं अनंत प्रेम परमेश्वराने तुमचा आणि माझ्यावर केलेलं आहे. आम्ही दुसरं जे वचन पाहिलं त्या ठिकाणी आम्हाला दिसतंय की देव पूर्णपणे पाप दूर करतो. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की आमचे जे अपराध आहे ते इतके दूर परमेश्वराने तुमचा आणि माझा पासून दूर केलेले आहेत. प्रियांनो, आज ते अपराध जे आम्हाला त्याची शिक्षा होती, जे पापाचं वेतन मरण होतं, त्या अनंत त्या अग्नीतून, त्या पापाच्या दासत्वातून परमेश्वराने तुम्हाला आणि मला
काढलेला आहे प्रियांनो, आणि त्याच्या रक्ताने तुम्हाला आणि मला स्वच्छ केलेला आहे. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, इब्री लोकास पत्रामध्ये असं लिहिलं 8 अध्याय 12 वचनामध्ये देव म्हणतो, मी त्याचे पाप क्षमा करील आणि त्याची दृष्टता आणखी आठवणार नाही. आज प्रियांनो, परमेश्वर म्हणतो तुमचे पाप माझे पाप तो कधीच आठवणार नाही. आज तुम्हाला आणि मला खात्री आहे की परमेश्वराने माझ्या पापांची क्षमा केलेली आहे, माझे पाप परमेश्वराने दूर केलेले आहे. तर प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्याची खात्री होणं फार गरजेचं आहे. आज प्रभूने आमचे पाप दूर केलेले आहे. तिसरी गोष्ट तो म्हणतो की देवानी त्यांच्या करुणेने ममतेप्रमाणे त्यांनी आम्हाला प्रेम केलेलं आहे. आज जसा एक पिता मुलावर दया करतो तसाच परमेश्वर प्रियांनो आम्हाला प्रेम करणारा परमेश्वर आहे. आज परमेश्वराचं वचन सांगतं, यशाया 66 अध्याय 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आई मुलाला जसे सांत्वन करते तसे मी तुला सांत्वन करेल. बघा प्रियांनो, परमेश्वर कशी करुणा, त्याची ममता तो आमच्यावर करत आहे. जशी आई सांत्वन करते, जसं डोक्याहून हात फिरवते, तशा प्रकारे परमेश्वराचं वचन सांगतं की मी तुझं सांत्वन करेल, मी तुझं सांत्वन करेल. प्रियांनो, मला एक जो उधड्या पुत्र आहे त्याचं मला आठवतं. तो त्याचा वडील किती त्याला प्रेम करणारा, कोमल आणि करुणेने प्रेम करणारा तो जेव्हा पुत्र त्याला दिसतोय, प्रियांनो मला तुम्हाला सांगू, त्या जो जातो धावत जाऊन त्याला मिठी मारतो. आज आम्हाला देखील परमेश्वर तशाच प्रकारे त्याची करुणा, त्याची ममता त्याची आमच्यावर आहे. माझा प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये तो आमचे प्रियांनो पाप दूर करणारा परमेश्वर आहे. तो आमच्यावर अपरंपार प्रेम करणारा परमेश्वर आहे. तो आमच्यावर त्याची करुणा, ममता ठेवणारा तो परमेश्वर आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जावं, त्याला गौरवावं, महिमा द्यावा, जेणेकरून ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशोग्य जिवंत देवा, ह्या स्तोत्रामध्ये आम्ही पाहिलं प्रभू की तू आम्हाला अपरंपार प्रेम केलेलं आहे, तू आमची पापे दूर केलेली आहे, तू आम्हाला प्रभू तुझ्या करुणेने, तुझ्या ममतेने आम्हाला कवटाळलेलं आहे. आज प्रभू परमेश्वरा, तुझ्यासारखं आम्हावर प्रेम कोणी करू शकत नाही प्रभू. आज देव बाप्पा तुझी कृपा आमच्यावर दे, आणि परमेश्वरा तुझा अनंत कृपेने आम्हाला सांभाळ, आणि तुझ्या नावाला मान महिमा मिळू दे. सर्व गौरव, सर्व मान महिमा, सन्मान, गौरव तुला देतो प्रभू. माझ्या बहिणी, माझे भाऊ जे माझा आवाज ऐकत आहे त्यांना देखील प्रभू तुझा हाती समर्पित करत आहो. ह्या 3 गोष्टी त्यांच्यावर देखील त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वर बाप्पा पूर्ण होऊ दे. सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. बालक होऊनी याद, ही प्रेममूर्ती बालक होऊनी याद. हा मानवतेवर चढवाया शिरताज, हा मानवतेवर चढवाया शिरताज. घेऊन मशाली विठ्ठल हे जाऊ, नुकताच जन्मला प्रभुवर त्याला पाहू. घेऊन मशाली येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.